शेवटी ते बंद करायचं चालू. चला हवा चला 3 महिने ओके आहे, बंद 7-8 महिने नाही करू शकत. उगाय फुला अँकरिंग करायचा, नंतर लिहायला लागला तो जेव्हा आला हातामध्ये चला हवा उद्या. त्यांनी डायरेक्ट केली, त्यानेच लिहिला. माय गॉड, पहिले फक्त अँकर होता, अँकर होता तो, पण तो सगळं बघून शिकला आणि पूर्ण चला हवा येऊ द्या. काय भारी भारी लिहिलाय त्यांनी. खतरनाक. खरंच तो खूप मानतो मला. माणूसच गोड आहे, त्याच्या कामावर खूप प्रेम. पण त्याने लिहिलं नसतं तर आम्ही काय केलं असतं. तो पाहिजेच ना मेन, कसं वर्क होईल. खूप टॅलेंट पण आहे तो. खूप. आता आम्हाला मोठं केलं का त्याच्यात लिहिल्या स्टोरी जे काय डायलॉग आहे त्यांनीच ना, फक्त ते आम्ही कसं डिलिव्हर करायचं ते आम्ही केलं, त्याला विचारून. म्हणजे तोच आहेच ना त्याचा मालक. बरोबर, तो पाहिजेच ना मेन. डायरेक्टरच नसेल तुझ्या याला आणि लिहिणारच नसेल तर ते कसं वर्क होईल. टोटली वर्थ. झी मराठी मेरे करण अर्जुन आएंगे, त्याची स्टोरी काय. उगाच नावाचं अवॉर्ड फंक्शन होतं, त्या संदर्भात ते बनवलं गेलं. आणि मग जीने असं केलं की या जीला काम करतायत, आधी करत होते मध्ये थांबलं आणि परत सुरू करतोय, म्हणून मग त्याने असं आम्हाला आणलं की मेरे करण अर्जुन आएंगे हे येत आहेत परत. अच्छा, जे मध्ये नव्हतं दिसत आम्ही. छोटीशी कॉन्ट्रोवर्सी होती. शेवटी ते बंद करायचं चालू. चॅनलने निर्णय घेतला की बाबा चला हवा येऊ. चला होत्या 3 महिने ओके आहे, बंद परत चालू करणार आपण. 3 महिने ठीक आहे ना, 7-8 महिने नाही करू शकत. एवढा होल्ड कसं करणार, घर आहे सगळं आहे. त्यांनी नेलं 7-8 महिने. यालाही जमणार नव्हतं, मलाही जमणार नव्हतं. साबळे बोलला मी नाही करत आहे. म्हटलं मी पण नाही करणार. लिहिणारच कोण नाही ना तिकडे. त्यांनी जे करून ठेवलंय, कोणतरी दुसरा आला त्यांनी लिहिलं आणि ते खाली गेलं तर काय मजा. ते त्याच्यासाठीच होतं ते मेरे करण अर्जुन आएंगे, पण ते त्याच्यावरच ते कनेक्टेड, कंट्रोवर्शियल कनेक्टेड छान बनवलं ते. छान झालं.